नमस्कार मित्रांनो, स्टडी मास्टर मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण टेट आणि CTET परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजेच बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याची ओळख करून घेणार आहोत. हा असा विषय आहे जो तुम्हाला हमखास गुण मिळवून देऊ शकतो. चला तर मग सुरुवात करूया आणि या विषयाचा पाया एकदम पक्का करूया. तर आपल्या सगळ्यांच्या मनात येणारा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय? हा शब्द आला कुठून आणि याचा अभ्यास आपल्यासाठी म्हणजे शिक्षकांसाठी इतका महत्त्वाचा का आहे? चला, याच प्रश्नांची उत्तरं शोधत आपण पुढे जाऊया. सायकॉलॉजी या शब्दाची कहाणीच खूप इंटरेस्टिंग आहे बरं का. हा शब्द 2 ग्रीक शब्दांपासून बनला आहे. पहिला शब्द आहे सायकी म्हणजे सायकी, ज्याचा अर्थ होतो आत्मा, आणि दुसरा शब्द आहे लोगोस म्हणजे लोगोस, ज्याचा अर्थ होतो शास्त्र किंवा अभ्यास. म्हणजे शब्दाप्रमाणे बघितलं तर मानसशास्त्राचा सुरुवातीचा अर्थ होता आत्म्याचा अभ्यास करणारं शास्त्र. विचार करा, या विषयाची सुरुवात थेट आत्म्यापासून झाली होती. पण गंमत अशी आहे की आत्म्याचं शास्त्र ही व्याख्या जास्त काळ टिकली नाही. काळ बदलला, विचारवंत बदलले आणि मग मानसशास्त्राचा अर्थही हळूहळू बदलत गेला. हा बदल कसा झाला, त्याचा हा जो प्रवास आहे ना, तो समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हा प्रवास साधारणपणे 4 मुख्य टप्प्यांमध्ये झाला. सुरुवातीला मानसशास्त्र होतं आत्म्याचे शास्त्र. पण आत्मा ही एक अमूर्त संकल्पना होती, म्हणजे तिला आपण बघू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, प्रयोगशाळेत तपासू शकत नाही. मग विचारवंतांनी पुढचा टप्पा गाठला, मनाचे शास्त्र. पण मनाचंही तेच, मनही अदृश्यच. मग काही काळ बोधावस्थेचे शास्त्र अशीही ओळख होती. आणि शेवटी अनेक विचारमंथनानंतर सगळे एका ठोस गोष्टीवर आले, आणि ती म्हणजे वर्तनाचे शास्त्र. कारण वर्तन म्हणजे बिहेवियर हे आपण पाहू शकतो, मोजू शकतो आणि त्यावर वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करू शकतो. पण फक्त वर्तनाचे शास्त्र म्हटल्याने काम झालं का? नाही. मानसशास्त्राला विज्ञानाचा खरा दर्जा कसा मिळाला? अशी कोणती घटना घडली ज्यामुळे एका तात्विक विषयाचे रूपांतर एका खऱ्याखुऱ्या विज्ञानात झालं? ते वर्ष होतं 1879. हे साल परीक्षेच्या दृष्टीनं इतकं महत्त्वाचं आहे की ते तुम्ही पाठच करून ठेवा. याच एका वर्षानं मानसशास्त्राचा सगळा इतिहास बदलून टाकला. आणि या बदलाचे शिल्पकार होते विल्हेल्म वुंट. 1879 मध्ये जर्मनीमधल्या लाइप्झिग शहरात त्यांनी जगातली पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली. हे एक ऐतिहासिक पाऊल होतं. यामुळेच मानसशास्त्राला पहिल्यांदा विज्ञान म्हणून एक ठोस ओळख मिळाली. आणि म्हणूनच विल्हेल्म वुंट यांना आधुनिक मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखलं जातं. आता मानसशास्त्राला विज्ञानाचा दर्जा तर मिळाला. यानंतर अनेक तज्ज्ञांनी, अनेक विचारवंतांनी त्याला आपापल्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला. चला, आता आपण अशाच काही महत्त्वाच्या आणि परीक्षेला विचारल्या जाणाऱ्या व्याख्या पाहूया. सर्वात पहिली व्याख्या आहे क्रो आणि क्रो यांची. ते म्हणतात, मानवी वर्तन आणि मानवी संबंध यांचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र. म्हणजे बघा, इथे फक्त व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास नाहीये, तर त्या वर्तनाचा इतरांशी असलेल्या संबंधांवर काय परिणाम होतो याचाही अभ्यास आहे. त्यामुळे वर्तन आणि मानवी संबंध हे दोन्ही शब्द इथे खूप महत्त्वाचे आहेत. यानंतर येतात प्रसिद्ध वर्तनवादी B.F. स्किनर. त्यांनी या व्याख्येत अजून एका शब्दाची भर घातली, तो शब्द म्हणजे अनुभव. त्यांच्या मते मानसशास्त्र फक्त दिसणाऱ्या वर्तनाचा अभ्यास करत नाही, तर त्या वर्तनातून आपल्याला जो अनुभव मिळतो त्याचाही वैज्ञानिक अभ्यास करतं. मॅकडोगल यांची व्याख्या तर आणखीनच स्पष्ट आहे. ते काय म्हणतात की मानसशास्त्र हे सजीवांच्या वर्तनाचे विधायक शास्त्र आहे. आता विधायक शास्त्र म्हणजे काय? तर असं शास्त्र जे फक्त निरीक्षणावर आणि प्रयोगांवर आधारित आहे, कोणत्याही काल्पनिक गोष्टींवर नाही. आणि हो, इथे त्यांनी सजीव हा शब्द वापरलाय, म्हणजे फक्त माणूसच नाही तर इतर प्राण्यांच्या वर्तनाचाही अभ्यास यात येतो. तर आत्तापर्यंत आपण मानसशास्त्र म्हणजे काय, त्याचा अर्थ कसा बदलत गेला आणि त्याच्या काही महत्त्वाच्या व्याख्या पाहिल्या. पण हा विषय इथेच संपत नाही. याचं क्षेत्र खूप मोठं आहे. त्याच्या अनेक शाखा आहेत आणि अभ्यास करायच्या वेगवेगळ्या पद्धतीसुद्धा आहेत. चला, त्यावर एक पटकन नजर टाकूया. मानसशास्त्राच्या जगात अनेक शाखा आहेत, जसं की सामान्य मानसशास्त्र, जे आपल्याला बेसिक नियम सांगतं. आपल्या परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाची शाखा म्हणजे बालमानसशास्त्र, जी मुलांच्या विकासावर आणि त्यांच्या वर्तनावर लक्ष केंद्रित करते. याशिवाय सामाजिक मानसशास्त्र, चिकित्सा मानसशास्त्र आणि आपल्यासाठी तितकीच महत्त्वाची असलेली शैक्षणिक मानसशास्त्र, अशा अनेक शाखांमधून याचा सखोल अभ्यास केला जातो.
मग ह्या सगळ्या शाखांमध्ये अभ्यास करतात कसा? तर त्यासाठी काही महत्त्वाच्या पद्धती वापरल्या जातात. जसं की आत्मनिरीक्षण, म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहणं. दुसरी आहे निरीक्षण पद्धत, ज्यात इतरांच्या वागण्या बोलण्याचं निरीक्षण केलं जातं. तिसरी आणि सर्वात वैज्ञानिक पद्धत म्हणजे प्रायोगिक पद्धत, जी प्रयोगशाळेत केली जाते. ह्याशिवाय एखाद्या व्यक्तीचा सखोल अभ्यास करण्यासाठी जीवनवृत्तांत पद्धत किंवा मोठ्या गटाची माहिती मिळवण्यासाठी सर्वेक्षण पद्धतीही वापरली जाते. तर मित्रांनो, या संपूर्ण चर्चेचा सार काय? परीक्षेसाठी लक्षात ठेवण्यासारखी एक सोपी आणि सरळ ओळ म्हणजे मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेला अभ्यास. बस, ही एक ओळ लक्षात ठेवली तरी तुमचा अर्धा अभ्यास झालाच म्हणून समजा. मला खात्री आहे की मानसशास्त्राची ही ओळख आणि त्याचा हा रंजक प्रवास तुम्हाला नक्कीच आवडला असेल. टीईटी आणि सीटीईटी परीक्षेच्या तयारीसाठी असेच महत्त्वाचे मुद्दे सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी स्टडी मास्टर मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या भागात एका नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद.